हे गाव सारा जपलाई गो आई तुझे पालखीला. नमस्कार मित्रांनो, मी प्रणाली. तुमचं स्वागत आहे प्रणाली नाईक ब्लॉग्समध्ये. वर्षातून एकदाच येणारा तो दिवस जेव्हा संपूर्ण गाव एकाच रंगात रंगून जातं, असा दिवस म्हणजेच आमच्या दारावे गावाची आई गावदेवीची पालखी आणि उद्या असणारे जत्रा. आम्ही आता गावदेवी मंदिराजवळ जाणार आहे. तिथे गावदेवीची पालखी पूर्ण सजावट वगैरे कशी असणार आहे ते तुम्हाला दाखवू. तर असा हा उत्सव बघण्यासाठी तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आईचा आशीर्वाद जरूर घ्या. तर बघा गाईस, पूर्ण तयारी झालेली आहे. लाईट्स लागलेल्या आहेत आणि समोरच DJ पण आहे आणि रांगोळ्या पण काढल्यात पूर्ण रस्त्यामध्ये, बघू शकताय तुम्ही. आणि आहे मंदिर. थोडीशी आमच्या गावात जत्रा पण भरते, म्हणजेच खेळणी वगैरे विकायला बसतात. हा मंदिराचा पूर्ण डेकोरेशन बघा. चला आता मंदिराच्या आत जाऊया. ही आहे आमची जाख माता, म्हणजेच गावदेवी माता. आता पूर्ण पालखी सजत आहे, याचा मुकुट सजवत आहेत. गावातल्या लेडीज तयार आहेत नाचण्यासाठी. बघा पालखी किती सुंदर सजवले. गावकरी सगळे तयार आहेत. पालखी आमची तयार आहे. आता चला मंडळी, बँड बाजा वाजणार आणि आमची आईची पालखी निघणार. बाकी आहे.
जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे पुढील येणारी कोणतीही व्हिडिओ तुमच्याकडून मिस नाही होणार. तर आता ही रांगोळी पण बघा खूप सुंदर आहे ना फुलांनी सजवलेली. तर अशा प्रकारे फुलांचा वर्षाव करून आईच्या पालखीचं स्वागत केलेलं आहे. प्रत्येकाने आपल्या घराजवळ खूप छान स्वागत केलं आईचं. Hey!
आजवन आई मावलीला आजवन आई मावलीला गारावे गाव सारा जमलाई गो आई तुझे बल केलं गारावे गाव सारा जमलाई गो आई तुझे बल केलं गारावे गाव सारा जमलाई गो आई तुझे बल केलं गारावे गाव सारा जमलाई गो आई तुझे बल केलं गारावे गाव सारा जमलाई गो आई तुझे बल केलं आई मावलीला आजवन आई मावलीला गारावे गाव सारा जमलाई गो आई तुझे बल केलं गारावे गाव सारा जमलाई गो आई तुझे बल केलं हे आई माझी तत्वाची घरगुती ये गावानो बैसली आई माझी तत्वाची घरगुती ये गावानो बैसली हे आई माझी तत्वाची घरगुती ये गावानो बैसली आई माझी तत्वाची घरगुती ये गावानो बैसली सर्व भक्त भाविकांचे या ठिकाणी मनापासून आभार आणि अभिनंदन. आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या चेहऱ्यावर आईचं रूप या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचा आनंद हा सगळ्यांना आज होत आहे. कारण आई जागदेवी गावदेवी जागमाता एक साक्षात एक अवतार आहे. तिचा महिमा फार अपार आहे. म्हणून या ठिकाणी सांगू इच्छितो तुम्हाला भक्त भाविकांना या ठिकाणी सांगू इच्छितो आपण त्यावेळेला लहान असाल पण आम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष ते अवतार आईचे पाहिलेले आहेत. ते साक्षात्कार आम्ही पाहिलेले आहे. म्हणून या ठिकाणी सांगतो आपल्याला दोन तीन उदाहरण या ठिकाणी आयुष्य देतो की आपली जातमाता आई ही फार एक पवित्र एक माता आहे. या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की आपली मंदिरासमोरची विहीर आहे. त्या विहिरीचं पाणी आवाज या ठिकाणी जी विहीर आहे ज्याप्रमाणे आई आपल्या दूध बाळाला पाजते आणि बाळाला मोठं करते त्याप्रमाणे त्या विहिरीने आम्हाला पाणी पाजून आम्हाला मोठं केलेलं आहे. हा आम्ही प्रत्यक्ष याचं आहे काय अवतार ही महिमा या आईची आहे गावदेवी मातीची आहे. अजून एक उदाहरण तुम्हाला मी नक्कीच सांगेन. ज्या वेळेला मे महिना असतो त्यावेळेला विहिरीला पाणी कमी असायचं. त्यावेळेला आया बहिणी त्या ठिकाणी गावातला एक गौसा नावाचा एक युवक त्या ठिकाणी पाणी भरण्यासाठी उतरत असताना तिसरा पाय म्हणून खाली पडला. 40-50 फूट खोल असलेली महिमा अपार आहे. म्हणून गावदेवी माता ही गावची एक शान आहे. गावचा एक रक्षण करणारी एक माता आहे. अजून एक उदाहरण देईन. ज्या वेळेला आजोबा पंजोबा आमच्या करण्याचा निर्णय या युवकांनी आपल्या खांद्यावर घेतला त्यांचं मनापासून मी अभिनंदन करेन. आणि सर्व युवक आमच्या महिला भगिनी या ठिकाणी सहभागी झाल्या. या सगळ्या आईच्या त्यांच्या चेहऱ्यावर आज आईच्या खऱ्या अर्थानं ते ज्या अवतार या ठिकाणी पाहायला मिळतोय त्याचा आनंद आम्हाला सगळ्यांना आहे. म्हणून आई देवी गावची प्रार्थना करेन त्यांच्या सगळ्यांची जी मनोकामना आहे सगळ्यांची काही इच्छा आहे सगळ्यांची जी काही इच्छा आहे त्या सगळ्यांना पूर्ण कर. आणि तुझ्या सदैव यात्रेसाठी या मिरवणुकीसाठी आम्ही सदैव तुझ्या पाठीशी राहू तू आमच्या पाठीशी शक्तीचे उभी राहा असं या ठिकाणी सांगून आई देवी गावची प्रेमी प्रार्थना करतो. गावदेवी मातेची गावदेवी मातेची धन्यवाद. हे जातमाता गावदेवी मातेचं गाणी आहे. आपल्या गावदेवी मातेचं गाणी आहे गाणी आहे. मन बस फिरू तुझे मिरून आज भरून आले मन बस फिरू तुझे मिरून आई माझी दाराव गावाची आई माझी दाराव गावाची हे गावदेवी मातेची ओढ लागली काढली पाण्याची मानाची गावदेवी मातेची ओढ लागली काढली पाण्याची मानाची गावदेवी मातेची ओढ लागली काढली पाण्याची मानाची गावदेवी मातेची ओढ लागली काढली पाण्याची मानाची
ग भरून आलंय मन करावं तुझं मी ऋण आई माझी दारावे गावाची आई माझी दारावे गावाची अरे गावदेवी आईची ओढ लागली काढली पालखी मनाची गावदेवी आईची ओढ लागली काढली पालखी मनाची गावदेवी आईची ओढ लागली काढली पालखी मनाची गावदेवी आईची ओढ लागली गावाची आई माझी दारावे गावाची पालखी पालखी मनाची गावदेवी मातेची ओढ लागली काढली पालखी मनाची सेवेला लागलाय कोणू आई तिथे सेवेला लागलाय कोणू कोण बाई आणि ते मेलवानू हॅलो गाईज, तर आता आम्ही घेतलेला आहे इथे छोटासा स्नॅक्स ब्रेक. तर गाईज मी ही घातलेली वेणी किंवा अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या डिझाईन्समधल्या वेण्या किंवा कोणतीही फ्लावर ज्वेलरी बेबी शॉवरसाठी असू द्या किंवा कोणत्याही ओकेजनसाठी तुम्हाला हवी असेल तर कॉन्टॅक्ट करा फ्लोरल आर्टिस्ट नीलम यांना. मी त्यांचा डिस्क्रिप्शनमध्ये ID मेन्शन करते. इन्स्टावर तुम्ही त्यांना DM करू शकता. तर कशी वाटली तुम्हाला आमच्या दाराबे गावची पालखी? नक्कीच आवडली असणार. तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा. तोपर्यंत बाय.